मस्त. हाय मैत्रिणींनो, आज मी बनवला आहे माझ्या मुलीसाठी छान कोबी टिक्का. बघू शकता किती छान आहे, कलर बी किती भारी आहे. वा, चवीला तर एकच नंबर. तर चला तर झटपट आपण याची रेसिपी पाहून घेऊया. कोबी टाकून घ्यायचं आहे मस्त. कोबीचे असे जाड मोठे तुकडे करायचे म्हणजे पटकन बारीक होतो. थोडा थोडा टाकायचं कोबी, थोडी शिमला मिरची टाकायची आणि गाजर टाकायचे. गाजराचे पण असे तुकडे करून घेतलेले आहे. त्यानंतर आता अद्रक आपण तुकडे करून टाकायचं आहे. त्यानंतर लसूण टाकून घेऊया. त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. आता हे चॉपरमध्ये चॉप करून घेऊया. मस्त बघू शकता अशा पद्धतीने बारीक चॉप करून घ्यायचं आहे. चॉपच करायचं आहे, मिक्सरला नाही दळायचं. आता हे काढून घेऊया आणि आता बाकीचं सर्व दळून घेऊ. अशा पद्धतीने आता सर्व बारीक करून घेतलेलं आहे. आता यात आपण काय म्हणतात त्याला, व्हाईट पेपर पावडर, गार्लिक पावडर वगैरे टाकून घेऊया. इथे व्हाईट पेपर पावडर टाकून घेत आहे मी. बघू शकता इथे मी व्हाईट पेपर पावडर घेतलेली आहे. त्यानंतर आता लसूण अद्रक तर टाकलं आहे, तरीसुद्धा पण आपण थोडंसं गार्लिक पावडर टाकून घ्यायचे आहे म्हणजे खूप छान फ्लेवर येतो. त्यानंतर आता थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण टाकून घेऊया लगेच. इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे. अगदी थोडंसंच टाकायचं आहे. त्यानंतर चवीनुसार लगेच मीठ टाकून घेऊया. इथे चवीनुसार मी मीठ टाकून घेत आहे. त्यानंतर लगेच फूड कलर पण रेड टाकून घ्यायचा आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा नाही बी टाकलं तरी चालेल. मग आपल्याला सेम चायनीजवर भेटतात तसे आपल्याला बनवायचे आहे. इथे मी रेड फूड कलर टाकून घेतलेला आहे थोडंसं. आता यात मैदा टाकून घेऊया. इथे आता थोडासा पण मैदा टाकून घ्यायचा आहे. मैदा लागतच टाकायचा आहे. कमी पडला तर पुन्हा टाकता येतो. हे छान आता मिक्स करून घेऊया. इथे पाण्याचा वगैरे बिलकुल वापर करायचा नाही. कोबीला जेवढं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. पण जर खूपच तुमच्याकडून मैदा पडला गेला तर मग अगदी थोडंसं पाणी टाका, ते पण एकदम जपट टाका, पाणी शिपडत असं. पण अगोदर चांगलं असं घट्ट भिजवून घ्या. हे आता पण सगळं मिक्स करून घेऊया. मस्त असं बघू शकता मला इथे पाण्याची बिलकुल गरज पडलेली नाही आहे. माझं कोबीच्या याच्यात जेवढं कोबीला पाणी सुटलं त्याच्यातच छान भिजवलं जाऊ राहिलं. आता याच्यामध्ये तुम्हाला अजिनोमोटो टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता ते, कारण की चायनीजवाले जे चायनीजच्या गाडीवर भेटतं त्याच्यामध्ये ते अजिनोमोटो टाकतं. पण आपल्याला आपण हे होममेड बनवतो आहे आणि पौष्टिक बनवतो आहे, तर अजिनोमोटो आपण इथे स्किप केलेला आहे. कारण की मी माझ्या लहान मुलीसाठी बनवते, तर लहान मुलांना अजिनोमोटो बिलकुल देऊ नका. त्याच्याने हाडं ठिसूळ होतात. एखाद दिवशी ठीक आहे कधीतरी खाल्ल्यावर, पण शक्यतो नेहमी नका देऊ. आणि लहान मुलांना जर बनवत असेल तर बिलकुलच टाकायचं नाही. आता हे मी माझ्या लहान मुलीसाठी बनवते त्याच्यामुळे मी इथे अजिनोमोटो स्किप केलेला आहे. मस्त बघू शकता किती छान भिजवलं गेलेलं आहे. इथे मला एक थेंब पण पाण्याचा वापर करावा नाही लागलेला आहे. चला तर आता आपण असे याचे गोळे करून घ्यायचे आहे. हाताला जर चिटकत असेल तर इथे आपण पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हाताला चिटकणार नाही. आता इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे भांड्यात आणि हाताचा ओला करून घेत आहे. दोन्ही हात ओले करून घेत आहे.
म्हणजे हाताला जेणेकरून चिटकणार नाही. मस्त असे तुमच्या हिशोबाने कोणत्या साईजचे गोळे बनवायचे ते बनवून घ्यायचे आहे. पण मी इथे मीडियम साईजचे करून घेत आहे. अशा पद्धतीने आता मी सर्व गोळे तयार करून घेते. असे मी इथे बॉल बनवून घेतले. आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊ. तोपर्यंत मग हे एक बनवूया. इथे मी गॅसवर कढई ठेवली. तेल तापलं आहे, चेक करून घेऊ आपण. तेल मस्त तापलं. आता आपण हे बॉल सोडून घ्यायचे आहे. इथे मी गॅस कमी केलेला आहे, तेल तापलेलं आहे म्हणून. आणि हे आपल्याला 2-3 मिनटं मंद आचेवर तळायचे, जेणेकरून आपण छान तळल्या जातील. आणि त्याच्यानंतर आपण 1 ते 2 मिनटं आपण मोठा गॅस करायचा, म्हणजे वरतून क्रिस्पी बनेल. कढई जेवढे बॉल मावतील तेवढे टाकून घ्यायचे आहे. हे लगेच हलवायचे नाही, हे सध्या तसेच ठेवायचे आहे. 1-2 मिनटं त्याला सेट होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच टाकायचे आहे. आता हे 1-2 मिनटं बिलकुल हात लावू नका. 1 ते 2 मिनटं झाले. आता आपण परतून घेऊया. मस्त बघू शकता किती छान कलर आत्ताच आलेला आहे. आणि बॉल पण किती छान फुगलेले आहे, डबल झालेले आहे. आता हे छान मस्त पूर्ण तळून घेऊया. आता इथे मोठा गॅस करायचा आहे आणि छान उकळता तेलामध्ये एकदम कडक तळून घ्यायचे आहे. मस्त हे झाले आपले मंचुरियन. आता आपण हे काढून घेऊया. सॉरी, मंचुरियन नाही, कोबी टिक्का. मस्त पाहू शकता किती छान झालेले आहेत. तर बाकीचे सर्व असेच तळून घेऊया. बाकीचे सर्व टाकून घेते. हा झाला आपला कोबी टिक्का तयार. बघू शकता किती छान आलेला आहे. एकदमच सुंदर झालेला आहे. नॉनव्हेजला पण मागे टाकणार आहे. तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आणि तुमच्याही मुलांना नक्की करून खाऊ घाला आणि घरचं हेल्थी खाऊ घाला. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मस्त खा आणि मस्त राहा. चला भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये.